जय शिवराय. हर हर महादेव. मित्रांनो, भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आपण चढाई चालू करतोय प्रबलगडाची. तर चला, व्हिडिओ सुरुवातीपासून पूर्ण बघा. चला. तो गुफेत तुम्ही एंट्री करताय ना, त्यावेळेकडे हनुमानाचं शिल्प आहे. लक्ष द्या, इथं शेंदूर तर नाही आहे, पण लक्ष द्या, आपला पाय वगैरे पाडायचा. गुफा एक्सप्लोर केली आपण. का हा सरळ रस्ता खाली न उतरता डायरेक्ट प्रबलगडला जातो या साईडनी. बऱ्यापैकी शॉर्टकट आहे हा. मागच्या वेळेस आम्ही तिकडून गेलो होतो, असं रानातून फिरून गेलो होतो त्या साईडने. पण जर तुम्ही कलावंतीन चढलात ना, तर मग आपल्याला मस्तपैकी प्रबलगडकडे शॉर्टकट जाणारा रस्ता मिळतो मित्रांनो. बघा मित्रांनो, आपण पूर्ण कलावंतीन दुर्गाच्या तिथं टॉपला होतो आणि असं खाली उतरलो इकडं. आणि आता इथून प्रबलकडे चला. राहणार साकर शिवबाच होणार, आम्ही गड डोंगरच राहणार. साकर शिवबाच होणार. जय शिवराय. जय शिवराय. निशान भगवे शत्रूचे मग हे मावळे आम्हीच लढणार. चाकर शिवबाच हे आम्ही गड्या डोंगरच राहणार. चाकर शिवबाच. सह्याद्रीमध्ये असं झोपलोय मित्रांनो, मस्त शांत वातावरणात, निरव शांतता. कसा रस्ता आहे, असा गेलाय वरती पूर्ण. आपले 3 मेंबर वरती गेलेत, आपण पण चढतोय आता. बरोबर कलावंतीन दुर्गाला लागूनच आहे प्रबलगड. मस्त किल्ला आहे. आम्ही 4 वर्षापूर्वी इथं आलो होतो. आता नंतर कलावंतीन दुर्गा बाकी होता, तर आता आलो आहेस तर चला परत सर करूया. अनिकेतने नव्हता केला, रोहिदानी पण नव्हता केला, पप्प्याने मी केला होता. तर त्या दोघांसाठी परत आपण प्रबलगड चढूया आणि व्हिडिओ पण आपल्याला बघायला भेटेल. आपले मेंबर इकडे आलेत आता.
चल आपण जाऊया वरती पटापट. वा मस्त वातावरण आहे पोरांनो. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर जय शिवराय. जय शिवराय. पण गणगड केला ना. सोबत बोलते सर्व. सलोट्याच्या आधी का नंतर? सल्लेरच्या आधी कुठला ट्रेक मारलेला आपण? चालले आजोबागड. आजोबागडला नव्हता ना. राम लक्ष्मणची स्टोरी आहे ती. हा लवकुशची. लवकुश. दोन मारलेले काय माहिती आहे क्लायमेट असा असेल ना तर ट्रेक करायला मजा येते ना. पूर्ण स्ट्रेट आहे मित्रांनो प्रबलगडची चढाई. ऊन नसल्यामुळे मजा येते चढायला. आता वाजले 9:30 सकाळचे. चला आपले पप्प्या शेठ येणाऱ्या ट्रेकर मेंबरसाठी असा एरो करतायत जेणेकरून कोण रस्ता चुकणार नाही. चला तुम्हाला जर प्रबलगडला यायचं असेल मित्रांनो तर तुम्ही पार्ट 1 मध्ये बघितलं असेल. कलावंतीन दुर्गची व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे त्याचप्रमाणे सेम आहे कारण दोन्ही गड पण बाजूलाच आहेत. पनवेलला या. पनवेलवरून ठाकूरवाडी विलेज तिथून ट्रेक स्टार्ट होते. जवळजवळ मुंबईवरून 76 किलोमीटर आहे. आम्ही तर बाईकने आलो आहे. आम्ही मेन म्हणजे कॅम्पिंग केलं होतं. 4 जण होतो आम्ही. हे बघा वाट बघा कशी आहे. पावसात इथं तर पूर्ण पाणीच असणार आहे. आणि हा कातळ बघा किती मोठा आहे. बापरे. असंच हळूहळू पुढे जायचं आपल्याला. चला पकडत पकडत थोडं वरती येऊन थांबलो आहे आता आम्ही. थोडं पाणी वगैरे घेतो. ट्रेकिंग करताना बघा पाण्याची सक्त गरज असते त्यामुळे पाणी तर पाहिजे. आता बघा 3 बॉटल खाली झाल्यात. एकामध्ये एवढं पाणी आहे अजून. पाणी आणि तोंडात टाकायला गोळी. आता अजून बाकी ट्रेक आहे आपला. आता आपल्याला असं सरळ जायचं आहे. निघूया आपण आता. एकदम सरळ ट्रेक केल्यानंतर प्रबलगडाचा पहिला महादरवाजा आला इकडं. बघता इकडं पडक्या अवस्थेत आहे. चला एंट्री करूया. बऱ्याच किल्ल्यांची इंग्रजांनी वाट लावले तोफ गोळे वगैरे टाकून. नाहीतर आपले गडकिल्ले भक्कम होते. जवळजवळ आपण 1.5 तास चालतोय. आणि कलावंतीन दुर्गापेक्षा आहे ना प्रबलगडला चालायला भरपूर आहे. आणि स्ट्रेट आहे. माझ्या पाठी बघा पूर्ण 360 फिरवतो मी. पूर्ण जंगलच जंगल आहे. आणि मस्त वाटतंय बघा. चला जाऊया पुढं. आपले शेट जागोजागी मार्किंग करतायत जेणेकरून येणाऱ्या माणसांना समजेल. मगाचपासून तू मार्किंग करतोय बघा. मस्त सावली असल्यामुळे आहे ना दम कमी लागतोय. पण घाम तर येणारच आता चढतोय म्हणजे. पण दम कमी आहे. मजा पण येते आणि नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात. आता आपण चाललोय पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलं असेल. आपण कलावंतीन दुर्गावरून प्रबलगडाची माची दाखवली होती वरती टॉपला. आणि पार्ट 2 मध्ये आता आपण चाललोय प्रबलगडवरून कलावंतीन दुर्गाचा टॉप दाखवायची. खूप भारी नजारा असतो तो. त्या साईडलाच जातोय. त्या साईडला जायचा रस्ता बघताय तुम्ही पूर्ण घंडाट आहे. असा रानातून जातोय आणि मस्तसुद्धा वाटतोय. तर आपले मेंबर गेले पुढं. 3 जण आहेत ते. आपण एक्सप्लोर करत करत पुढे जातोय. खूप मस्त वाटतंय. मजा येते.
आणि पावसाळ्यामध्ये पण आपल्याला अजून ट्रेक करायचे आहेत मित्रांनो. आता पावसाळ्यात कोणते कोणते करायचे ते तुम्हाला लगेच सांगत नाही, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्हाला बघायला भेटतील ते. सस्पेन्स म्हणजे सरप्राईज. प्लॅन कसा अचानक होतो कोणता पण. आता प्रबळगड आणि कलावंतीनदुर्ग पण अचानकच झाला. जे मित्रमंडळी निघतात त्यांना घेऊन ट्रेक करायचे. तसे खूप जण असे आहेत ज्यांना यायचं असतं पण सुट्टी वगैरे मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांचे ट्रेक राहून जातात. येतील ते पण, काही इश्यू नाही. बघा कसा नजारा वाटतो माझ्या पाठचा आणि पुढचा आहे बघा. पूर्ण जंगल आहे ना, पूर्ण जंगल आणि प्रवासी मी दिगंताचा निरंतर ट्रेक. चला तिथं गेल्यावर आपण मस्तपैकी फरसाण आणलाय, फरसाण खाऊ. फरसाण आणि कांदा पण आहे. फरसाण आणि कांदा एक नंबर मजा येईल आपली. प्रबळगडाच्या एकदम टॉपवर आलो आहे. पार्ट 1मध्ये आपण कलावंतीनदुर्गावरून प्रबळगड बघितला होता. आता प्रबळगडच्या टॉपवरून कलावंतीनदुर्ग बघा कसा दिसतोय, एक नंबर. आपण मागच्या व्हिडिओमध्ये टॉपला गेलो होतो, तिथं आपण झूम करून बघूया. तिथं या साईडला आपण पूर्ण टॉपला गेलो होतो. इथं कसा दिसतोय बघा. पायऱ्या कवर करूया आपण, दिसत आहेत का बघूया आपल्याला झूम करून. वा हे बघा, या पायऱ्यांवरून आपण गेलो होतो. वा 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 मस्त क्लिअर दिसतं आपल्याला. झूम आउट बघता. इकडं फरसाण आणि कांदा कापलाय मस्तपैकी. पप्प्या शेटणी गाडीमध्ये निसर्गातली भेल ना. वा या मित्रांनो खायला तुम्ही पण. इकडे अनिकेत आणि इकडे रोहादा या निसर्गात भेलचा आनंद घेताना. मस्त आहे. चला मित्रांनो, प्रबळगडसाठी ट्रेकिंग आणि प्रबळगडला जाताना मस्तपैकी मॅगीचा आस्वाद घेऊया आपण. अनिकेत मॅगी दे. मॅगी कुठं आहे? कुठं गळ्यात? हो भाई, तिकडं मॅगी शोधते आणि गळ्यात घातलंय. ओ शेट, कमाल आहे या पोराची. होय अरे मॅगी दे. कमाल आहे. अनिकेत दर मॅगी गळ्यात डायरेक्ट. वा अनिकेत फोडतो इकडं. काय परत बोल. मॅगी झाली काय? पटापट टाकतो बघ. चला पटापट मॅगी टाकून घ्यावा. मसाला बाप्पा वेगळा ठेव. दुपटीची मॅगी आणले आपण. हे बघा
सुट्टी मॅगी. चायना मॅगी. मस्त मसाला टाकला पप्प्याने आणि आपली मॅगी जवळजवळ रेडी व्हायला आले. वा, ऑलराऊंडर असे पप्प्या. जेवण बनवता येतं तुला? इकडे बघ जरा कॅमेऱ्यात बघ. जेवण बनवता नाही येतं? काय बनवतं जेवणामध्ये? डाळ, भात, भाजी, चपाती सगळं येतं आपल्याला. मला वाटलं भेल बनवतं सगळं आहे ना. फक्त मॅगी येते आपल्याला सर्व येतं. आता मस्त मॅगी जाड झाले. अजून थोडंसं आपण शिजवू तिला. थोडंसं जे पाणी आहे ना ते आटू दे म्हणजे अजून मस्त लागेल. मसाला पण सर्व मिक्स होईल त्याच्यामध्ये. आणि वारा बघताय साईडला आणि आपले ट्रेकर्स बघा मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात झोपलेत. मॅगी खाऊन झाली. आता हे जे प्लेट्स राहिल्या त्या आपण ह्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घेऊन गाड्याच्या खालती जायचं आणि तिथं जी कचरापेटी असेल तिथे नेऊन टाकायचं. गडावर कोणताही आपण कचरा आपल्याकडून होऊन देणार नाही. ट्रेकर मंडळी सर्व परतीच्या प्रवासाला निघालेत आता मॅगीचा आस्वाद घेऊन. मस्त झाला ट्रेक. बघूया आपण आता आपल्या पार्किंगपर्यंत जाईपर्यंत आपल्याला काय दाखवायला भेटलं तर दाखवू आपण. त्या गावठी काकडे घेतले. ताईंचं शॉप आहे इथं. आता जसं जसं खाली उतरून तसं होऊन झालं आहे. काकडे घेऊन जाऊया पुढे. फायनली गडावरून खाली उतरलो आहे मित्रांनो. बघता इकडं पार्किंगला आलो आता. आपल्या गाड्या त्या साईडला आहेत तिकडं. आता जरा लिंबू पाणी पितो इथं ह्या दादांकडे. लिंबू पाणी पिऊया मस्तपैकी आणि परतीचा प्रवास घेऊया. आता ऊन पण भरपूर झाला आहे. येताना भरपूर ऊन लागला पण सकाळी ट्रेक केला तो बरा झाला. सकाळी ट्रेक केला त्याच्यामुळे दोन्ही ट्रेक मस्त झाले. आता येताना भरपूर ऊन लागला. आता ऊन झालं जवळजवळ दुपारचे 2 वाजले ना रे. 2 सव्वा 2 झाले ना. अडीच झाले ना. 2-2:30 वाजले होते. आता मस्त दोन्ही गड किल्ले व्यवस्थित फिरून झाले आपले. आता गडाच्या पायथ्याशी आलो आहे आणि लिंबू सरबत घेतला आहे. ऊन भरपूर आहे. येताना भरपूर ऊन लागला. इकडे आपले मेंबर बसले सर्व. लिंबू पाणी पिऊया आणि आपल्या परतीच्या प्रवासाला लागूया. मस्त. तर मित्रांनो व्हिडिओ तर मी स्टॉप करतो आहे. व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओला लाईक करा.
व्हिडिओ शेअर करा. भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया असंच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय शिवराय, बाय.